गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील रांजोळे गावातील तरुणांनी एक अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलाय। गावातील राजोडी देवी गाव विकास समितीच्या पुढाकाराने गावात रातशाळा सुरू करण्यात आली असून या शाळेमुळे महिलांमध्ये व वयोवृद्ध नागरिकांमध्ये शैक्षणिक जागरूकता निर्माण होत आहे। गावातील अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक अशिक्षित असल्याने त्यांना दैनंदिन जीवनातील कामांमध्ये विशेषतः बँक व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता। ही समस्या लक्षात घेऊन गावातील युवक किरण वाडू, संदीप गावित व त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्रित येऊन रातशाळा सुरू केली आहे। सुरुवातीला 9 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला। काही दिवसातच विद्यार्थ्यांची संख्या वाढून 20 वर येऊन पोहोचली आहे। विद्यार्थ्यांना सुरुवातीला आत्मविश्वासाने स्वतःचा परिचय देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। त्यानंतर वाचन, लेखन आणि पाटीवरील सराव यावर भर देण्यात आला। काही आठवड्यातच अनेक विद्यार्थी वाचन, लेखन करण्यात सक्षम झालेत। या उपक्रमाची माहिती मिळताच सरपंच व ग्रामसेवकांनी रातशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाटी, वही, पेन्सिल, खडू व पेन वाटप केलाय। तसेच या कार्यासाठी तरुणांचा सन्मान करून शुभेच्छाही दिल्या। आज रातशाळेमुळे गावातील महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्या दैनंदिन व्यवहार अधिक सहजपणे पार पाडू लागल्या। तरुणांचा पुढाकार समाजातील एकता आणि शिक्षणाची ओढ असेल तर सकारात्मक बदल घडून आणता येतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले। माझे नाव किरण लक्ष्मण वाडू, गाव रांजुणे, पोस्ट पांगारणे, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक, राज्य महाराष्ट्र, देश भारत। आमच्या गावाचे समितीचे नाव आहे राजुडी देवी गाव विकास समिती रांजुणे। आमचा एक उद्देश आहे, आमच्या गावात आम्ही रातशाळा चालू केलेली आहे। आमच्या गावातले बायांना इकडे तिकडे बोलायलाही घाबरतात का, कारण यांना मराठी येत नाही, समजत नाही, शिकलेले नाहीत। मग आम्ही रातशाळा चालू केली। तिथे आम्ही यांना अ आई शिकवलं, क पासून ज्ञ पर्यंत शिकवलं आणि हे आपला परिचय एकदम चांगलं देतात। आणि ते आम्ही व्हिडिओ बनवायचो आणि व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचो। मग आमच्या पंचायतीचे, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे माणसांनी ते बघितलं आणि आम्हाला न सांगता त्यांनी एके दिवशी आम्हाला गावात जमा व्हायला सांगितलं आणि तिथे आम्हाला पाट्या, वह्या, पुस्तक म्हणजे अंकलिपी, खडू, पेन्सिल आणि एक पेन असं आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। त्यांच्याबद्दल आम्ही आभार मानतो। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।